षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो संजय बोंबाडे, राईट आर्म ओव्हर द विकेट. 17-18 पावलांचा राम लचक रनअप, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, चांगला चेंडू आहे, गुडले स्पॉटवर टाकलेला चेंडू, छान चेंडू आहे, थोडासा उचली घेणारा चेंडू, आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि पहिला चेंडू निर्धाव होतोय, डॉट होतोय. कुठल्याही प्रकारे पहिल्या चेंडूवर धाव मिळत नाही. चांगल्या दर्जाचा चेंडू. तोच संजय पुन्हा एकदा. 1 मिनिट थांबा जरा. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कोलिवली संघाच्या संघनायकाचा. पहिल्या चेंडू नंतर दुसरा चेंडू घेऊन येतोय संजय बोंबाडे, राईट आर्म ओव्हर द विकेट सागरसाठी. आणि हा फुल्यांचा चेंडू टर्न करण्यात आले, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातो. 4 धावांसाठी 4 खातं खोललं जाते संघाचं. उडपीच टाकलेला चेंडू थोडासा शॉर्ट होता ना म्हटल्यानंतर लगेचच एक स्वीपचा चांगला फटका पाहायला मिळाला सागर याच्या बॅटच्या पट्ट्यातून आणि आपल्या संघाचं खातं खोललं आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक अकाउंट सुद्धा त्यांनी खोललंय आणि संघाची स्कोरिंग सुरू होते. बिनबाद 4. स्पर्धेतील पहिला चौकार सागरच्या बॅटच्या पट्ट्यातून पाहावयास मिळाला. संजय पुन्हा एकदा सागरसाठी. सागर सालसावल्यात यावेळेला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला होता. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी चित्त्याच्या चपलाईने 1 धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 5. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. स्पर्धेची पहिला षटक घेऊन येतोय संजय बोंबाडे. पहिल्या षटकातील पहिले 3 चेंडू टाकून झालेत आणि 3 चेंडूवर संघाची धाव संख्या झालेली आहे कोलिवली संघाची. बिनबाद 5. आता मात्र डावखुरा फलंदाज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय रोशन आणि लगेचच डावखुरा फलंदाज म्हटल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत जर बघितला तर 3 चेंडूमध्ये 5 धावा झाल्यात. पूर्वी 3 चेंडूमध्ये आणखी मोठे फटके मारण्याची मोठी संधी असणारे फलंदाजांना, कारण क्षेत्ररक्षण जर बघितला तर सर्कलच्या आत सर्व क्षेत्ररक्षक आहेत, फक्त पूर्वी 2च क्षेत्ररक्षक मैदानाच्या सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडूला भिरकून देण्यात आले, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चार धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 9. रोशन यांनी 4 आपलं अकाउंट खोललंय आणि संघाची धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवले. संजय बोंबाडे पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू, अप्रतिम दर्जाचा चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न होतो. एक चोरटी धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज लेग बायच्या रूपामध्ये आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे वाढला जातोय. याचाच अर्थ की डबल फिगर्स मध्ये कोलिवली संघ पोहोचतोय. बिनबाद 10. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. जर ह्या चेंडूवर एखादा चौकार किंवा षटकार आला तर एक मजबूत धावसंख्या कोलिवली संघाची होईल, कारण त्यांच्या संघनायकाने प्रथम फलंदाजी करण्याचा एक निर्णय घेतला होता, एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल. आणि आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. 5 चेंडूवर प्रति चेंडू मागे 2च्या सरासरी 10 धावा जमवण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलेले आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट संजय बोंबाडे गोलंदाजी करताना आपलं पद्धतशैलीतलं चुकतोय आणि पुन्हा एकदा प्रयत्न करतोय आपल्या धावपट्टीवर. यानंतर या स्पर्धेमध्ये दुसरी लढत होणार आहे. रियांस वीर सूर्यानगर आणि आई गावदेवी महापोली बी संघामध्ये लढत होणार आहे. फुलटॉस चेंडू, थोडासा लो फुलटॉस चेंडू होता, टर्न करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसला.
आणि मात्र एक धाव तर पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एकने धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 11. दरम्यान पाहुणे आपल्यातून रजा घेताना आपण पाहतोय. आपला किमती वेळ त्यांनी आपल्यासाठी खर्च केला आणि इथे आले. धन्यवाद गुरुजी, धन्यवाद किशोरजी. हॅलो, चालू सामन्यातली पहिली बारी संपल्यानंतर लगेचच दोन संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. रियांस वीर सूर्यानगर आणि आई गावदेवी म्हापोली बी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की चालू सामन्यातील पहिली 4 षटकं संपल्यानंतर आपण लगेचच नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे बिनबाद 11 आणि 4 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक घेऊन येतोय जिग्नेश आणि जिग्नेश समोर फलंदाज असणार आहे सागर. 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतो सागर. 6 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. जिग्नेश पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी करण्यासाठी. आपल्या बॉलिंग मार्फत राईट आर्म ओव्हर द विकेट. सागर साठी ब्लॉक मध्ये टाकला चेंडू. छान चेंडू आहे मात्र फलंदाज बाद होतोय. बॅटची कडा घेऊन यष्ट्यांच्या मागे चेंडू विसावतोय आणि सागर बाद होतोय. पहिला धक्का बसतोय कोलिवली संघाला 11 या धावसंख्येवर. आयोजन केलंय आयोजन केलंय आमदार चषकाचा. रियांनी स्पोर्ट्सने आयोजन केलंय आमदार चषकाचा. चषकाचा बोलबाला भव्य दिव्य आयोजन रिहानवीर स्पोर्ट्सने केला. बंटी ठाकरे थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय गणेश. मात्र पहिल्या चेंडूवर जिग्नेश याला एक सफलता प्राप्त करण्यासाठी मोठं यश आलंय. पहिल्या चेंडूवर त्यांनी एक मोठा हादरा दिलाय कोलिवली संघाला आणि कोलिवली संघाचा पहिला मोरा सागर यांच्या रूपात बाद झालाय 11 या धावसंख्येवर. आता मात्र गणेश एक सफल गोलंदाज जिग्नेश समोर फलंदाजी करण्यासाठी. फुलटॉस चेंडूला स्विंग करण्यात आले. चेंडू मात्र सरळ निघून जातो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू डीजे मास्टर. तर डीजे संतोष साठी एक महत्वाची सूचना असेल. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू येतो ना लगेच डीजे बंद करायचा आहे. जिग्नेश पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. गणेश साठी गणेश पुन्हा एकदा सरसावला चेंडू मिड विकेटच्या दिशेने निघून जातो. मिड विकेटचं क्षेत्ररक्षण चेंडू गचाल क्षेत्ररक्षण होते. अतिशय खराब सुमार क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षण दरमियान मेकअप कर रहे थे बैकअप कर रहे थे खिलाड़ी. गेंद को उठाया थ्रो किया. इस बीच बल्लेबाज के पास अवसर मिला 2 मात्र रन पूरा करने का. 1 बाद 19 अशी धाव संख्या आहे.
बोलिवली संघाची टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जिंकण्याचा पुढील चेंडू हवेत मात्र चेंडू आहे, मात्र क्षेत्ररक्षण दूर आहे. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, घातकी प्रयत्न आहे, मात्र खराब थ्रो होतोय आणि त्याचा लाभ दोन्ही फलंदाजांना मिळतोय. 2 धावा पूर्ण करतात आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धाव फलक पुढे सरकला जातोय. 1 बाद 21. फलंदाज बाद करण्याची थोडीशी एक संधी आली होती, मात्र थ्रो मात्र खराब झाला आणि लगेचच दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. जिग्नेश पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न सफल होतोय. पहिली धाव अतिशय वेगात होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकी सुद्धा चांगली झाली. एकच धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. 1 धाव फलक पुढे सरकतोय. 1 बाद 22. जिग्नेश पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर पहिली सफलता प्राप्त केल्यानंतर आता मात्र चेंडूवर चांगले फटके खेळण्यामध्ये फलंदाजांना यश येताना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्ग असतंय आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. धाव संख्या आहे 1 बाद 22. आता मात्र डावखुरा फलंदाज रोशन असणार आहे. चांगला चेंडू आहे, ब्लॉक मध्ये होल मध्ये टाकला चेंडू, चांगला फटका आहे, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू निघून जातो. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवला जातो, चेंडू फेकी होते आणि 1 धाव पूर्ण होते संघाच्या खात्यामध्ये. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 1 बाद 23. आता मात्र डीजे मास्टरला थोडीशी संधी असणार आहे एक मधुर संगीत वाजवण्यासाठी. तर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर कोलिवली संघाची धाव संख्या आहे 1 बाद 23. 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज गोकुळनगर चावे संघाकडनं शिवा वाघे. शिवा वाघेला पसंती दिली जाते, तिसरा गोलंदाज, आणि त्याच्या समोर फलंदाज असणारे डावखुरा फलंदाज रोशन. स्थिती जर एकंदरीत बघितली कोलिवली संघाची पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली स्थिती आहे, कारण आतापर्यंत एक फलंदाज बाद झालेला आहे. धाव संख्या 23 झालेली आहे. शिवा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, शॉट टाकलेला चेंडूवर मोठा फटका, पुलचा पॉवरफुल फटका आहे, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. हवाई सफर होते 6 धावांसाठी. थँक्यू डीजे मास्टर. 1 बाद 29 अशी धाव संख्या कोलिवली संघाची आपण पाहतोय. यावेळेस शिवा पुन्हा एकदा शॉट पिच टाकलेला चेंडू हवेत, चेंडू आहे, झेल टिपण्याची मोठी संधी आहे, झेल टिपला जातोय, फलंदाज फेल होतोय, बाद होतोय. 29 या धाव संख्येवर दुसरा मोरा बाद होतोय कोलिवली संघाचा.
तर नवीन फलंदाज येतोय ऋषिकेश. शिवाला मात्र एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश येताना आपण पाहतोय, कारण चांगला मिड विकेट क्षेत्रामध्ये झेल टिपला गेला होता दुसऱ्या ऍक्शन मध्ये. आता मात्र शिवा गोलंदाजीवर आपल्या मार्कवर, फलंदाज असणारे ऋषिकेश. 2 बाद 29 अशी धावसंख्या आहे संघाची. छान चेंडू आणि तितकाच अप्रतिम फटका आहे, सरळ सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. तर धावसंख्या बराबर वाढली जाते. 2 बाद 35 जय बजरंग कोलिवली संघाची. शिवा पुन्हा एकदा राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, चेंडूला फटकावण्याचा प्रयत्न, चेंडू मिडानच्या दिशेने निघून जातो. मिडानचं क्षेत्ररक्षण, चेंडू आढळतो, चेंडू फेकी होते, हारागिरी 2 फलंदाजामध्ये. धावबाद करण्याची मोठी संधी चालून आली होती, मात्र थ्रो अतिशय खराब झाला आणि फलंदाजांनी मला वाटते 2 धावा पूर्ण केल्यात संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे वाढला जातोय 2 बाद 37. 4 षटकांचा सामना आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना 37 धावा जर म्हटल्या तर निश्चित करून चांगली धावसंख्या मानावी लागेल जय बजरंग कोलिवली संघाची. शॉट टाकलेला चेंडू, पुढचा पॉवरफुल फटका, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय 6 धावांसाठी. रिहानवीर स्पोर्ट्स सूर्यानगरने आयोजन केलंय दमदार. रिहानवीर स्पोर्ट्स सूर्यानगरने आयोजन केलंय दमदार. आता मात्र जय बजरंग कोलिवली संघाच्या संघनायकाने घेतलेला निर्णय आता मात्र अचूक होताना आपण पाहतोय, कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. संघाची धावसंख्या 2 बाद 43 झालेली आहे. एक मजबूत स्थितीमध्ये वाटचाल करताना आपण कोलिवली संघाला पाहतोय. यावेळेस शिवा पुन्हा एकदा चेंडूला टर्न केले चालले, चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि अतिशय खराब गचाल दलबद्री क्षेत्ररक्षण होते, चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे मास्टर. एकंदरीत जर विचार केला, पहिल्या षटकामध्ये फक्त 11 धावा दिल्या होत्या संजय याने, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जिग्नेश यांनी 12 धावा दिल्या होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये शिवा वाघे मात्र अतिशय महागडे गोलंदाज ठरले आपल्या संघासाठी. 24 धावा त्याने खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या झालेली 2 बाद 47. चांगली धावसंख्या. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचं षटक मार्गस्थ असताना मी पुन्हा एकदा 2 संघांना आवाज देऊ इच्छितो. रियान्स वीर सूर्यानगर संघाचे संघनायक तसेच आई गावदेवी महापोली बी संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीसाठी हजर राहायचं. चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर आहे आणि पंच बजागे सर लगेचच खून करतायत की चेंडू वाईट आहे. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागणार आहे. 1 धावफलक पुढे वाढला जातोय 2 बाद 48. वेदांत ठाकरे चांगला चेंडू आहे, त्रिफळाची फलंदाज होतोय, तिसरा फलंदाज बाद होतोय 48 या धावसंख्येवर.
हॅलो हॅलो. तर भूषण आणि या वेळेला चेंडूला क्विक करण्यात आलेला चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर सरळ निघून जातोय 6 धावांसाठी. चोपन्न धावसंख्या झाली 3 बाद 54. रायटा मुहूर्त विकेट शॉट टाकला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू बॅटची कडा घेऊन निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मोहरा बाद होतोय. फलंदाज बाद होतोय 4था. तर दरम्यान भूषण पाटील चावे यांच्याकडनं गोकुळनगर चावे संघाला खूप खूप अशा शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. वेदांत ठाकरे आपल्या षटकातील पुन्हा एकदा उर्वित चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय चिन्मय. दूर दूर पांगलेले क्षेत्ररक्षण. जय बजरंग स्पोर्ट गोकुली संघाच्या बारीचे शेवटचे षटक आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू असणार आहेत. फुलटॉस चेंडू मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून जातो. खूपच बाहेर निघून गेल्यानंतर लगेचच बजाजे सर खून करतायत. वाईट चेंडू आहे. खराब चेंडू आहे. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धाव फलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 55. वेदांत पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. सफल प्रयत्न होतोय. बायच्या रूपात एक चोरटी धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धाव फलक जय बजरंग कोलिवली संघाचा वाढला जातोय. 4 बाद 56. चांगली धाव संख्या आहे. सुरेख तालमेल 2 फलंदाजामध्ये आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू असणार आहे आणि 2 चेंडूवर 2 मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असणार आहे फलंदाजांचा. मात्र गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपण पाहतोय. वेदांत पुन्हा एकदा. यावेळेस चांगला फटका आहे मात्र चेंडू अडवला जाईल. चेंडू अडवला जातो. अप्रतिम दर्जाचं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र चेंडू फेकी खराब झाली आणि लगेचच दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धाव फलक पुढे सरकला जातोय. 4 बाद 58. वेदांत पुन्हा एकदा. छान चेंडू आहे मात्र चेंडू हवेत फिरकावून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तर बरोबर धावसंख्या झाली पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 64 आणि 65 धावांचं लक्ष असणार आहे न्यू गोकुळनगर चावे संघासमोर 4 षटकामध्ये. आई गावदेवी मापोली बी आणि रियांस वीर सूर्यानगर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी प्लीज हजर राहायचंय ताबडतोब, कारण नाणेफेकी करण्याची वेळ झालेली आहे. सूर्यानगर मारबिडी संघाच्या संघनायकांना तसेच पोली संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
श्री गावदेवी म्हापोली संघाच्या संघनायकांना विनंती असेल की वेळ न दवडता आपण नाणेफेकी करण्यासाठी हजर व्हायचंय. सतीश जी लोणे आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते 2 संघामध्ये नाणेफेकी होईल. दोन संघामध्ये नाणेफेकी होते. BS असा कॉल मागितला महापोली संघाच्या संघनायकाने आणि नाणेफेकी सुद्धा त्यांच्याच बाजून लागलेले. 4 षटकांचा सामना आहे. नाणेफेकी जिंकले. आपण प्रथम काय निर्णय घेणार आहे? प्रथम सूर्यानगर संघाला 4 षटकामध्ये फलंदाजी करण्याची संधी दिली. 4 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45. निश्चितच बेस्ट ऑफ लक आपल्यासाठी. दोन्ही संघांसाठी बेस्ट ऑफ लक असेल. आपण नाणेफेकी हारलात. जर नाणेफेकी जिंकली असती तर आपला डिसिजन काय आला असता? बॅटिंगच केली असते. तर मनासारखं झालंय. 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. निश्चितच दोन्ही संघांना तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक असेल. तर 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी 65 धावांचा पाठलाग करताना न्यू गोकुळ नगर चावे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये वाटचाल करते. उर्वी ते 4 षटकामध्ये सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी मोनिश पाटील यांना मी विनंती करतोय की आपण समालोचन करण्याचा कारभार स्वीकारायचा आहे. हॅलो हॅलो चेक प्लीज. थँक्यू सो मच. आपल्याकडे सर नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय रिहानवीर सूर्यानगर मालपेडी आयोजित आमदार व जिल्हा परिषद चषक 2025 हे क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय आणि आजचा हे पहिला दिवस पाहतोय स्पर्धेचा आणि पहिल्या दिवसातील पहिली मॅच रंगताना दिसते तुम्हाला. एका बाजूने जर पाहिलं गेलं तर न्यू गोकुळ नगर चावे संघ आणि त्यांचा विपक्षामध्ये जय बजरंग कोळिवली हे 2 संघ आहेत. आणि प्रथमतः बॅटिंग करताना बॅटिंग दमदार राहिली, बॅटिंग खूप चांगली राहिली आहे. ज्यामध्ये टोटल धावा फलकावरती जर पाहिला तर बनवल्या गेल्या 64 आणि 65 धावांचं आव्हान आहे. आणि हाच हॅलो चेक 65 धावांचं आव्हान पार करताना 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये संकेत आणि साईची जोडी. हा फ्रॅका बॉल होता, पुल करायचं होतं तिकडे, पण यावर 60 बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती स्थगिती पाहताना धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 12 धावा आहेत फळकावरती. संकेत आणि साईची जोडी आणि पहिला 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि दोन्ही डॉट बॉल आलेत. कोणत्या प्रकारची धावसंख्या नाहीये. मोठं आव्हान पार करायचं आहे, त्यामुळे पॉवर प्ले मध्ये वेगाने धावा फळकावरती बनवाव्या लागतील. ओ इथे पहा क्लीन बोल्ड यशच्या उद्ध्वस्त होतात. धक्का क्रमांक पहिला बसताना 0 आकड्यावरती पहिला विकेट.
आणि एका विकेटच्या नुकसानवरती सध्याची परिस्थिती आपण पाहतोय 0 आकड्यावरती. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा होता. मॅचकडे वळूयात आपण. गणेश षटक क्रमांक पहिला हाताळताना पाहतोय. पहिला 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला होता. तिथे 2 डॉट बॉल होते आणि तिसऱ्या बॉलवरती जर बघितलं गेलं तर विकेटला क्लीन बोल्ड पाहायला मिळालं. आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 0, 1 विकेट गमावताना. चौथ्या क्रमांकाचा बॉल टावकुराताचा बॅटर जो क्रमांक 3 वरती आला होता शिवाला सध्या आपण स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. आणि त्याच दरम्यान आणखी एक डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी चालू आहे. ओव्हरऑल टीम कोलिवली संघाचा विचार केला तर मग बॅटिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग दाखवली आणि आता बॉलिंग मध्ये चांगली गोलंदाजी साकारतात. हवेत खेळायचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील आणि आवाज केली जाईल कॅच ड्रॉप. खरं तर एक जीवनदान मिळालं शिवाला. आणि इकडे जर बघितलं गेलं तर विकेट प्लस मेडन ओव्हर आणि या स्पर्धेचा पहिलाच मॅच मध्ये आपल्याला विकेट प्लस मेडन ओव्हर पाहायला मिळते. गोलंदाज गणेशच्या माध्यमातून पहिले 2 डॉट बॉल आले, मग विकेट आला, मग चौथ्या चेंडूवरती आणखी एक डॉट बॉल, 5व्या चेंडूवरती कॅच सोडली, तिकडे देखील निर्धाव चेंडू आला आणि शेवटचा अंतिम चेंडू जो होता तो देखील डॉट पाहायला मिळाला. त्यामुळे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा पाठलाग चालू आहे सध्या 65 धावांचा आणि 65 धावांचा पाठलाग करताना धावा फलकावरती पाहायला मिळतात 0 आकड्यावरती. खातं नाही उघडलेलं अजून पण भोपू फोडलाय नक्कीच. एक विकेट गमावताना धावा फलकावरती आपण पाहतो 0 आकड्यावरती. यानंतर होणारी मॅच तुम्हाला एका बाजूने महापोली ब आईगावदेवी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये रिहानवीर सूर्यानगर या दोन संघाला लढताना पाहणार आहोत. त्यानंतर आईगावदेवी स्पोर्ट्स पीएनजी आपण देखील तयार राहायचं एमसीसी स्पोर्ट्स महापोलीच्या विपक्षामध्ये आणि नक्षत्र इलेव्हन महापोली किंग मेकर महापोलीच्या विपक्षामध्ये असेल. सो आतापर्यंतचा फॉर्मॅट असा प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल धाव फलकावरती यावर जमवली जाते आणि एका सिंगलच्या मदतीनं खातं उघडलं जाते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 1 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती आपण ऋषिकेशला पाहतोय. बॉल तयार हो ऑप्शनचा बाहेर फार वेगाने चेंडू हाताळला. सुपर डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर वेग अति जास्त धारण केला होता आणि या खेळपट्टीवरती आपण पाहिलंय बघा मोठे फटके देखील तुम्हाला मिळू शकतील पण खेळपट्टी फास्ट देखील आहे. जर गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स असतील तर मग इकडे तो बॅटरला नाचवू शकतो. ओ इथे पहा फुल लेन्सचा बॉल शफल केला होता त्यामुळे पाठीमागून यशांवरती चेंडू दळतोय आणि आणखी एक धक्का बसताना हा विकेट क्रमांक 2.
षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि दुसरं षटक चालू असताना एक आकड्यावरती आपण विकेट गमावले गेले. टोटल 2. बिकट परिस्थिती आहे सध्या न्यू गोकुळनगर सावे संघावरती. ज्या पद्धतीने धावा जोडायच्या होत्या त्या पद्धतीने नाही दिसत आहेत. आणि खरं तर बघा पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं होतं की गोलंदाजी देखील सर्वसाधारण पाहायला मिळाली. समोरच्या संघाला वाटचाल पुढे करण्याकरिता पहिल्या डावामध्ये खूप सारे असे चेंडू होते की जे अगदी बॅटरच्या रडारमध्ये होते. आणखी एक चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. आणि एकंदर या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय एक आकड्यावरती जिथे विकेट गमावले गेले. टोटल 2. ऑन साइडला खेळायचं आहे. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक इनफिल्ड पर्यंत पोहोचले. शॉर्ट मिड ऑनच्या क्षेत्रापर्यंत आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव फळकावरती आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल 2 आकड्यावर पोहोचतात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू प्रगतीपथावरती आहे. आणि इकडनं इक्वेशन जर बघितलं गेलं तर आता विजयाकरिता 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये धाव्यांची गरज आहे ती म्हणजे 63. 13-63चं इक्वेशन आहे. मोठं आव्हान आहे. आणखी एक चांगला बॉल. वेग खूप जास्त होता आणि त्याचा जोरावरती डॉट बॉलची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा फळकावरती 2च बनवल्यात. सो विजयाकरिता इकडनं 12 चेंडूमध्ये आता 63 धावा बनवायच्यात. कदाचित अशक्यच म्हणावं लागेल. कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे किंवा ज्या पद्धतीने स्टार्ट मिळालाय तुम्ही ज्यावेळेस हाय स्कोरच्या मॅचच्या पाठीमागे धावत असता त्यावेळेस सर्वात इम्पॉर्टंट की तुम्ही सुरुवातीला स्टार्ट कसा मिळवता, सुरुवात कशा प्रकारची होते. पण ती सुरुवात तशी पाहायला मिळाली नाही. कारण की पहिल्या षटकामध्ये मेडन ओव्हर आली, एक विकेट देखील पाहायला मिळाला. आणि येणारा प्रत्येक बॅटर जो स्ट्रगल असतो ना की बघा मॅच जिंको या हारो पण तुम्ही त्या टार्गेटच्या पाठीमागे किंवा तुम्ही तुमच्या आव्हानांच्या पाठीमागे कशा प्रकारे लढता ते फार महत्वाचं असतं. पण सध्या तरी तशा प्रकारचा बॅटल दिसत नाहीये टीम सावे संघाकडनं. याचा अर्थ मोनिस असा होतोय की गोलंदाजी अप्रतिम चांगल्या दर्जाची गोलंदाजी होते. छान गोलंदाजी पाहावयास मिळते कोळवली संघाकडून. यावेळेस चेंडूला टर्न करण्यात आले. चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये निघून जातो. रिव्हर्स स्वीपचा चांगला फटका होता. 4 धावांसाठी चेंडू निघून जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर. पानी 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 और तुम भी सानी सानी सानी. चेंडूचा मेरिट्स जी असते ती ओळखता आली पाहिजे. आणि एकदा काय होतं की ऑप्शनचा बाहेरचा चेंडू आणि ऑन साईडला खेळायचा प्रयत्न एका जागेवरून मग तशा प्रकारे तुम्ही मोठे फटके नाही खेचू शकत. मला कॅल्क्युलेटेड गेम खेळावं लागेल. सध्या तरी असं म्हणावं लागेल की टीम कोविली संघ एक पाऊल पुढे आहे. आणि सध्याची धावसंख्या फलकावरती जर पाहिली तर 7 आकड्यावरती 3रं षटक चालू असताना 3ऱ्या क्रमांकाचा बॉल ऑन साईडला हलक्या गतीने वाडीश लॉंग ऑनचे खेळाडू आणि लॉंग ऑनचे तिथपर्यंत पोहोचतील आणि फेकी करेपर्यंत अजून एक सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 8 आकड्यावर. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला या षटकातील. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण राजेंद्र बजागे सरांना पाहतोय, त्यानंतर गुडेश सरांना पाहतोय. शफल केलेला पण लेक्समला सोडून जाणारा हा बॉल राजेंद्र बजागे सरांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय की वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील. धावा फळकावरती जाऊन पोहोचतायत 9 आकड्यावर. ड्राईव्ह करायचा होता. ऑन साईडला बॉल आहे. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आता तिथे पोहोचतील. फेकीपर्यंत आणखी एक सिंगल. आता डबल सिंगल फारसं नुकसान नाही होणार आहे कोळिवली संघाचं. आणि ओव्हरऑल जर मॅच बघितला गेलं तर या मॅच मध्ये तो औपचारिकता बाकी राहिली असंच म्हणावं लागेल.
खर तर इकडनं आता पोहोचणं कदाचित अशक्यच आहे. 8 चेंडू आणि 53 धावा फळकावरती जोडायच्यात. हो स्विंग आणि मिस डॉट बॉल आला ऑप्शनचा बाहेरचा बॉल आणि निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती स्थगिती पाहताना टोटल धावा आहेत 10 या आकड्यावर. दरम्यान सन्माननीय रघुनाथजी पाटील साहेब खरिवली गावचे गोड व्यक्तिमत्व यांचे ते शुभागमन झालं. वेलकम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका पाहायला मिळेल की का पण विकेट आलाय तिकडे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हा पहा ऑन साइडला खेळायचं होतं ऑप्शनचा खूप जास्त बाहेर बॉल पूल तर केलं पण मिड विकेटला एक सरळ सोपी झेल टिपली गेली आणि तदनंतर धक्का क्रमांक 3 मैदानाचा बाहेर परतला गेलाय. देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. आमदार व जिल्हा परिषद सदस्य चषक आपण पाहतोय. त्याचबरोबर सन्माननीय राजेशजी पाटील साहेबांचे देखील इथे शुभागमन झालं आणि त्यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आपलं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 10 या आकड्यावरती 3.30 एव्हरेजने धावा फळकावरती बनवल्या गेल्या 10. स्वतः आता इकडनं 6 चेंडू आणि विजयाकरिता 55 धावा फळकावरती बनवायच्यात. 65चा टार्गेट होता. 10 धावा बनवल्यात. 6 55 असं म्हणावं लागेल की औपचारिकता बाकी आहे. इथे पहा यशांवरती बॉल क्लीन बोल्ड फलंदाज होतोय बाद. थँक्यू सो मच. जे 10 वरती 4 अशी परिस्थिती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे आणि एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. सुपर गोलंदाजी निलेश करतात. जबरदस्त खेळ पाहायला मिळतो आपल्याला मैदानामध्ये. बॅटिंग वरती कमाल केली आणि आता बॉलिंग वरती धमाल करताना पाहतोय टीम कुळिवली संघाला. ऑन साइडला स्कोअर ऑफ द विकेट खेळले. स्कोअर लेगचे क्षेत्ररक्षक मिसफील्ड नक्कीच जरूर होईल पण त्याच दरम्यान फळकावरती धाव एक बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 11 आकड्यावरती पोहोचल्या. दरम्यान स्पर्धेकरिता डीजे प्रतीक पावसा यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. बोलत या पाकफुटला गेले. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. एकदा फळकावरती दरम्यान निधी पेंट्सचे ओनर सन्माननीय आदरणीय सुधीर जाधव साहेब वारेड गावचे हे गोड व्यक्तिमत्व यांचे ते शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती या. वेलकम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निधी पेंट्सचे सर्वा सुधीर जाधव साहेबांचे ते शुभागमन झालं. चला मॅचकडे आपण जाऊयात. फळकावरती धावा जर पाहिला गेला तर टोटल धावा आहे 13 आकड्यावरती आणि चेंडूंचा खेळ समाप्त झालाय 4.
औपचारिकता बाकी आहे. येणारे पुढचे 2 चेंडू. गोलंदाज तयार. फ्लाइटी डिलिव्हरी होती. स्लो बॉल होता. ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे आणि मग ऑफसाईडची आउटफील्ड जर पाहिली तर मग फास्ट आहे कारण की उतार पाहायला मिळतो एका साईडला. त्यामुळे 4 धावा अंकित केल्या जातील. आणि इकडे जर बघितलं गेलं तर समाप्त झाले मॅच. लगेचच आपण जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जिथे प्लेअर ऑफ द मॅच आपण पारितोषिक देणार आहोत. आणि या मॅचचा हिरो ठरतोय खरं तर बॅटिंग करताना फळकावरती 26 धावा जोडल्या आणि बॉलिंग वरती 1 विकेट देखील मिळवला. ऋषिकेशला देऊयात आपण प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. या ऋषिकेश आमच्या व्यासपीठावरती आणि चावे संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर टीम कोलिवली संघाचे कर्णधार दोघांना विनंती करेन की आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं.